तिकडे मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी तपासाला वेग आलेला आहे। अभिनेता डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येते। आर्थिक गुन्हे शाखेच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सध्या ही चौकशी सुरू आहे। अभिनेता डिनो मोरियाला आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलं होतं। मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात त्याची चौकशी सुरू आहे। डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येते। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी सध्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। तर आर्थिक गुन्हे शाखेच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सध्या त्याची चौकशी सुरू आहे। अभिनेता डिनो मोरियाला आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आता त्याची सध्या चौकशी सुरू आहे। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी तपासाला सध्या वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। तर अभिनेता डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या चौकशी सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत। भाग्यश्री, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, आपण जर बघितलं तर मिठी नदीला जी भ्रष्टाचाराची मगरमिठी आहे असं म्हटलं जातं। कधीपासून या नदीमधला जो गाळ आहे त्या गाळ काढण्याचं काम सुरू आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत याला यश येताना पाहायला मिळत नाही। अनेक ठिकाणी याच्यासाठी पोकलेन्स देखील लावण्यात आलेले आहेत। विविध कंत्राटदार जे आहेत ते देखील महापालिकेने बदललेले पाहायला मिळतात। मात्र याचमुळे या नदीच्या ही नदी जी आहे ही भ्रष्टाचाराने भरलेली नदी असल्याचं म्हटलं जातं आणि म्हणूनच आर्थिक गुन्हे शाखेकडनं याची चौकशी देखील सुरू झालेली होती। मात्र यामध्ये आता जर बघितलं तर अभिनेता डिनो मोरियाचा देखील हात असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याची चौकशी देखील आर्थिक गुन्हे शाखेकडनं सुरू झालेली पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर 15 दिवसापूर्वी आर्थिक गुन्हे विभागाने काही मोठ्या कंत्राटदारांच्या घरावर देखील तसेच कार्यालयावर देखील छापे मारलेले होते। यामध्ये नेमकं काय मिळालं आणि त्यानंतरच आपण जर बघितलं तर अभिनेता डिनो मोरियाची चौकशी सुरू झालेली आहे। इतकंच नव्हे तर यामध्ये डिनो मोरियाच्या भावाचा देखील हात असल्याचा संशय जो आहे तो आर्थिक गुन्हे विभागाकडनं व्यक्त केला जातो। त्यामुळे त्याची देखील चौकशी सुरू आहे। त्यामुळे नेमकं यामध्ये डिनो मोरियाचं प्रकरण काय आहे, त्याचा काय हात आहे, त्याच्या या कंत्राटदारांशी काय संबंध आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे येत्या काही दिवस। निश्चितच धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।